बुम बुम बुमरा तिन्ही फॉर्मॅट मध्ये टॉपला जाणारा ठरला जगातील पहिला बॉलर. वन फॅमिली म्हणून ओळखली जाणारी मुंबई इंडियन्स मधले वाद जगासमोर. आणि 9व्यांदा आपली पोरं पोचली अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये. तर सुरुवातीपासून सुरू करूया. तर राम राम, जय शिवराय. तेव्हा सगळ्या राहुल मी दांडी. आज आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार बुमरा शेटनी मार्केट जाम करून टाकले. मी फॉर्मॅट मध्ये आपलीच हवा गाणं म्हणून डायरेक्ट टेस्ट रँकिंग मध्ये टॉपलाच पोचला गेला. आधी T20 नंतर वन डे आणि आता कसोटी मध्ये टॉपला जाणारा बुमरा जगातला एकमेव बॉलर. आता सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून तिसऱ्या कसोटीतून बुमराला रेस्ट देण्याची दाट शक्यता आहे. कारण बुमराचा वर्कलोड मॅनेजमेंट सांभाळण्यासाठी. कारण बुमराशिवाय भारताला पर्याय नाही. आणि या अंबानीच्या टीम मध्ये नक्की चाललंय काय? वन फॅमिली म्हणून ओळखली जाणारी मुंबई इंडियन्स मधलं वाद मिटवायला आता अंपायर बोलवायला. पॉडकास्ट मध्ये एमआयचा हेड कोच मार्क बाउचर बोलला की हार्दिकला कॅप्टन करणं हा एक क्रिकेट मधील बदल. त्याच्या मते रोहित एक प्लेअर म्हणून कॅप्टन्सीचा लोड न घेता चांगला परफॉर्मन्स देईल. पण खरा ट्विस्ट तर यानंतर आहे. कारण या पोस्टवर ऋतिका वहिनींनी कमेंट केली की यात खूप काही चुकीचं होत आहे. त्यावरून आपल्याला ऋतिका वहिनीची नाराजी दिसून येते. आणि आता तिसरी बातमी अशी की आपल्या अंडर-19 टीमच्या पोरांनी साऊथ आफ्रिकेला हरवत अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये एंट्री मारलेली. 41 वर 4 विकेट गेलेले असताना सुद्धा 245चं टार्गेट सचिन दास आणि उदय सहारांच्या उत्तम इनिंगनं भारतानं पूर्ण केलं. आणि तसं बघायला गेलं तर अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये 9व्यांदा आणि यावेळेस सलग 5व्यांदा थाटात पद्धतशीर एकदम सिस्टीमने एंट्री मारलेली. चौथी बातमी अशी की भारत झिम्बाब्वे टूर जाहीर झालेले. 6 जुलै ते 14 जुलै पर्यंत 5 T20 सामने हरारे ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. तर आज पुरतं एवढंच. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर राम राम, जय शिवराय, जय शंभराज. शेठ वाजवा गाणं तेवढं आपलं.